जय जय रघुवीर समर्थ. तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहम भाव हा पालटावा. जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. श्री मनाचे श्लोक. श्री राम समर्थ. समर्थ रामदास स्वामी आजच्या श्लोक मध्ये श्लोक क्रमांक आहे 115. आजच्या श्लोक मध्ये समर्थ म्हणतात, तुटे वाद संवाद तेथे करावा. मग आता बघा, विवेके अहंभाव हा पालटावा, जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. मग आता क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. जर आता भक्ती पंथाकडे जायचं असेल तर काय पाहिजे? पहिली ओळी दाखवली, तुटे वाद संवाद तेथे करावा. आता तुटे वाद संवाद म्हणजे काय? तुटे वाद संवाद म्हणजे तुटे वाद जिथं संपतो, म्हणजे शब्दशः अर्थ मराठीत बघायचं झालं तर वाद म्हणजे भांडण है ना. जिथं आपलं भांडण संपतं तिथं काय करायचं आहे की संवाद चालू करायचा आहे. म्हणजे त्यांच्या बरोबर आपल्याला उत्तमाचं आचरण करता आलं पाहिजे. म्हणजे जिथं आपल्या जो काय आपला भांडण म्हणा किंवा आणि काय वाद म्हणा किंवा कशाबद्दल असेल ते मनुष्याबरोबर म्हणा, की त्याच्या बरोबर आपल्याला तिथंच थांबवून वाद मिटवला ना, तिथं आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. मग आता संवाद म्हणजे काय? संवाद बघा, हे झालं द्वैत भाग झाला. म्हणजे जिथं भांडण असतं तिथं भांडण संपवून तिथं संवादात राहता आलं पाहिजे, हा द्वैत भाग झाला. याचा अद्वैत भाग काय की विषयांच्या बरोबर जे विषय आहेत ना, त्यांच्या बरोबर ज्या वेळेला आपले तुटे वाद तुटला ना, तिथं संवाद साधता आला पाहिजे. मग बघा, म्हणून पहिलीच ओवी दाखवल्या समर्थाने दासबोधामध्ये, श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येत, श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. मग आता श्रोते म्हणजे कोण आहेत? तर ते विषय आहेत. तसं तुटे वाद संवाद. मग आता तुटे वाद कधी तुटतो? संवादात असेल तर. कुणाच्या संवादात? सद्गुरूंच्या संवादात, परब्रह्माच्या संवादात, त्या भगवंताच्या संवादात. ज्या अंतरी माझ्या आतमध्ये कुटस्थ देही कुटस्थ आहे त्याच्याबरोबर जर माझा संवाद असेल. कसा संवाद आहे? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, ह्या संवादात जर असेल ना, तर त्या विषयांच्या बरोबरचा माझा वाद आपोआप तुटतो. मग हा विषयांच्या बरोबरचा वाद तुटायचा असेल तर मला संवाद कोणाबरोबर पाहिजे? तर एक सद्गुरू बरोबर पाहिजे. मग सद्गुरू बरोबर संवाद पाहिजे. सद्गुरू म्हणजे बघा, आपण म्हटलं ना, गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णू गुरुवर देव महेश्वरा. सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. म्हणजे सद्गुरू म्हणजे तो आतमध्येच आहे, आपल्या आतमध्ये साक्षीला आतमध्ये जो अंतरी आहे तो सद्गुरू आहे. सद्गुरू म्हणजे एक पद आहे, व्यक्ती नाही. सद्गुरू म्हणजे काय? पद आहे. मग त्या पदावरती कोणीही बसू शकतं तिथं. मग आज बघा, सद्गुरू वशिष्ठ ऋषी, तिथून आपली ही परंपरा चालू झालेली आहे बघा. वशिष्ठ ऋषी पासून जे सांदीपन ऋषी पासून आतापर्यंत आपल्याला एक सद्गुरू भेटले. मग माझे सद्गुरू अमुक अमुक आपण सांगतो ना. मग आता सद्गुरू म्हणजे कोण आहे? जो म्हणजे आपण म्हणतो ना, वडील, हे माझे वडील, म्हणजे जो अवगुणातून वडील तो माझे वडील. तसं सद्गुरू म्हणजे कोण आहे? जो अवगुणातून वडील ना, तो सद्गुरू आहे. सद्गुरू म्हणजे काय? मोक्षदाता आहे. मोक्षदाता म्हणजे गुरु पाहता लक्ष कोट्यान कोटी. समर्थ एका मना श्लोक मध्ये म्हटलं बघा, गुरु पाहता लक्ष कोट्यान कोटी. म्हणजे आपल्याला लहानपणापासून आपल्याला गुरु भरपूर भेटले, गुरु भरपूर भेटतात, पण सद्गुरू नाही भेटत, कधीच भेटत नाही. म्हणून नव्हे रे नव्हे तो मोक्षदाता. गुरु भरपूर आहेत पण सद्गुरू नव्हे तो. सद्गुरू कोण आहे? तो एकच आहे. तो आपल्याला भेटला पाहिजे. आणि तो भेटला ना, मग तुटे वाद संवाद तो ते करावा. मग बघा, तुटे वाद, मग सद्गुरू भेटले ना, मग त्या विषयांच्या बरोबरचा वाद तुटतो. आता म्हणून समर्थ म्हटले ना, एका ओळीमध्ये म्हटलेत बघा दासबोधामध्ये, सैन्य असताच राज्य करावे. म्हणजे आता सैन्य म्हणजे कुठले? जोपर्यंत विषय अंतरी आहेत ना, तोपर्यंत परमार्थ करावा है ना. मग विषय कधी येतात माहितीये काय? 15-20 वर्षात विषय असे उफाळून येतात बघा. 20वं लागलं, 25वं लागलं, 30 लागले, 35 पर्यंत असे विषय येतात ना, प्रबळ असतात. काम म्हणतो, क्रोध म्हणतो, लोभ म्हणतो, सगळे येतात. 50 पर्यंत विषय असतात. मग 50 पासून हळूहळू विषय हळूहळू कमी व्हायला लागतात. मग आपण तिथं काय करतो? 60ला 70ला आपण परमार्थाला लागतो.
मग सद्गुरूंना हे अपेक्षित नाही. 50च्या पुढं 60च्या पुढं कोणीही परमार्थ करतं है ना. आणि आपल्याकडे कसं आहे माहितीये का, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या जळक्याचं मटर आहे. खरं सांगायचं म्हणजे सगळे 60-70च्या पुढचे सगळे यंग ब्रिगेड आहे का बघा बघूया. केस काळे आहेत असे कोण आहेत का बघा बघूया. क्वचितच असणार, क्वचितच कुठतर कुठतर असणार. म्हणून सैन्य आहेत ना तोपर्यंत आपल्याला, प्रबळ आहेत ना तोपर्यंत आपल्याला काय करता आलं पाहिजे, परमार्थ करता आला पाहिजे. म्हणून सांगितलंय बघा. आणि एक म्हणतात ना की म्हातारपणी परमार्थ करू, म्हातारपणी परमार्थ करू. म्हातारपणी कशाला? म्हातारपणी परमार्थ तसं होतच नाही बघायला गेलं तर. राम राम म्हटलं की ते लांब 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 म्हणते, काय अर्थ नसतात, काय नसतात, आणि ऐकायला येत नाही, काय नाही. म्हणजे सगळ्यात पहिली पायरी म्हणजे परमार्थाची सर्वात पहिली पायरी काय आहे तर ते श्रवण आहे. म्हणून ऐकलेची ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, या नावं श्रवण. म्हणून श्रवण आता आपण जे करावले ते श्रवणच आहे. म्हणून त्या श्रवणातूनच आपल्याला कळतं की काय करायचंय आणि काय करायचं नाही. तुटे वाद, कुठला वाद तुटणार आहे आणि कशाबरोबर आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. तुटेवाद संवाद तो तेथे करावा. विवेके अहंभाव पालटावा. हा पालटावा म्हणजे कसा आहे बघा. आता जो आपल्याकडे विवेक असतो ना, विवेक म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगतो. आपल्याला माहिती आहे आता सगळ्यांना विवेक 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 म्हणजे ज्ञान. विवेक म्हणजे काय, कळणे. विवेक म्हणजे काय, विवेक. विवेक म्हणजे विषय वेगळे करणे. विवेकानं विषयांना वेगळं करता आलं पाहिजे, हे ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याला विवेक म्हणायचं. आता बघा, अजून एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विवेक आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी आहेत. विवेक आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी आहेत. आपल्याला सर्वांना आपलं घर माहिती असतं. आपल्या घरामध्ये स्त्रिया मंडळींना जास्तीत जास्त माहित असतं की आपल्याला घर घाण झालेलं आहे, आपल्याला झाडून काढायला पाहिजे है ना. म्हणजे कळतं, घर घाण झालेलं हे कळतं, बरोबर आहे. कळणं म्हणजे विवेक आहे. घर घाण झालंय हे कळणं म्हणजे विवेक आहे. आणि त्याला झाडून बाहेर काढणे, झाडून सगळं बाहेर काढणे, स्वच्छ करणे. स्वच्छ करणे म्हणजे काय, वैराग्य आहे. लक्षात आलं. कळणं म्हणजे विवेक आहे, स्वच्छ करणं म्हणजे वैराग्य आहे. कळणं म्हणजे विवेक आहे, स्वच्छ करणं म्हणजे वैराग्य आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता तसं हे घर आपलं, हे जे देह आहे ना, हे घर आहेत ना, हे घर माझं कामाने, क्रोधाने, मत्सराने, लोभाने, दंभाने, संशयाने, चिंतेने, विषय वासनेने, लोभाने, तृषेने एवढं घाण झालेलं असतं. हे कळणं, माझ्याकडे काम यायलाय, माझ्याकडे लोभ यायलाय, माझ्याकडे क्रोध यायलाय, माझ्याकडे दंभ यायलाय, माझ्याकडे वासना यायला लागल्या, हे कळणं म्हणजे विवेक आहे. आणि माझ्याकडे सद्गुरु संवाद नाही, माझ्याकडे परमार्थाचा भाग नाही, माझ्याकडे श्रवण नाही, माझ्याकडे मनन नाही, माझ्याकडे निजध्यास नाही आहे, हे कळणं म्हणजे विवेक आहे. आता हे घर घाण झाले, कुठलं आपलं घर, हे घर घाण झाले, कामाने, क्रोधाने, विषयाने घाण झाले, हे कळणं म्हणजे विवेक आहे. आणि या सगळ्यांना बाजूला करणं म्हणजे झाडून काढणं, म्हणजे काय, वैराग्य आहे. म्हणजे विषय वासना कळणे आलेले आणि त्यांना बाजूला करणं म्हणजे काय, वैराग्य आहे. आलं लक्षात. म्हणून विवेक आहे, ह्या विवेकातून अहंभाव हा पालटावा. म्हणून समर्थ म्हणतात बघा, विवेकातून हा अहंभाव जो माझ्याकडे आलेला आहे. कशाचा अहंभाव आलेला आहे, मनुष्याला बऱ्याच प्रकारचा अहंभाव येतो. तनु चतुष्टय नाम मध्ये दशक मला वाटते 16वा काहीतरी आणि समास 7वा आहे. त्या समाज 7वा मध्ये बघा मांडले तनु चतुष्टय नाम म्हणून. आता कितवं परफेक्ट माझ्या लक्षात येईल, पण तनु चतुष्टय नाम समासाचं नाव आहे. त्यामध्ये 84 तत्व मांडलेले आहे. त्या 84 तत्वामध्ये बघा की 4 देह मांडले आहेत. म्हणजे सूक्ष्म देह, स्थूळ देह आणि कारण देह आणि महाकारण देह. स्थूळाचे 25 सांगितलेले आहेत आणि सूक्ष्माचे 25 सांगितलेले आहेत. जे सूक्ष्म देह आपल्याला, आपण ज्या वेळेला मरतो ना त्यावेळेला घेऊन जातो तो देह, त्याला काय आपण घ्यायचं नाही. तर म्हणजे 32 जे आहेत ना, 32 मध्ये जे येतात ना त्यामध्ये अहंकार येतो बघा. म्हणजे जो अहंभाव सांगितलं ना, विवेक अहंभाव. काय म्हटलं, महाराज आलेले आहेत. म्हणजे अहंभाव म्हणजे काय, अहंकार. म्हणजे अहंकार किती प्रकारचे आहेत तसं बघायला तर 4 प्रकार दाखवलेत समर्थाने. महाराज आलेले आहेत त्या हिशोबाने तुम्ही हे करा. महाराज आलेले आहेत. हो, रामकृष्ण. ठीक आहे, रामकृष्ण. मग प्राज्ञ, प्रत्येगात्मा, विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा हे 4 प्रकारचे अहंभाव आहेत. म्हणजे अहंकार आहे. या अहंकाराला मला बाजूला करता आलं पाहिजे. म्हणून नामदेव महाराज म्हटले ना, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे असावे तया कल्याणाच्या मुखी निदान पांडुरंग.
ज्या मुखाचं पांढरून आहे ना त्याला अहंकाराचा वारा देखील लागतं का म्हणे, एवढी भूमिका आपल्याला करता आली म्हणजे विवेक अहंभाव हा पालटावा. मग पालट करता आला पाहिजे कशातून, अहंकाराला विवेकातून. म्हणून जनी बोलण्यासारखे आचरावे. जसं आपण बोलतोय त्याच पद्धतीने आपल्याला राहता आलं पाहिजे. एक वचनी एक बाणी होता ना श्रीराम, तशा प्रकारे आचरण असावं तर श्रीरामासारखं. म्हणून क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. मग आता हे आचरण जे माझं बदललेलं आहे, म्हणून आचरण भक्ती चौथी भक्ती दाखवली ना, श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पाचन अर्चन, पाचवी भक्ती आचरण. म्हणजे आचरणात राहिलो ना आपण, त्या पद्धतीने आपल्या क्रियेत पालट झाला पाहिजे. म्हणजे एक शेवटचा भाग सांगतो आता, की ज्या वेळेला आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आजीबाई एकनाथ महाराजांच्याकडे गेली आणि गुळ खाते माझं नातू म्हटले. महाराज काय म्हटले, 8 दिवसांनी या. 8 दिवसांनी आल्यानंतर सांगितले काय की बाळा गोळ खाणं चांगलं नाही शरीराला. मग आजीबाई म्हटले त्यावेळेला तुम्ही सांगितलं नाही का, एवढंच सांगायचं होतं तर 8 दिवस कालवले. महाराज काय म्हटले, त्यावेळेला आजीबाई मी गुळ खात होतो, आता मी गुळ खायचं सोडलो. 8 दिवस लागले मला गुळ खायचं सोडलं आणि मी आता या पात्रतेचा झालो आहे की ह्याला गुळ खाऊ नकोस म्हणून सांगायला. तसं आपण जे प्रवचन करतो, आपण जे कीर्तन करतो, आपण जे लोकांना उपदेश करतो, आता हे तसं बघायला गेलं तर सद्गुरू आज्ञेनं आहे बरं का, आपला काय त्यात रोल नसतो. तरी पण मी सांगायला म्हटल्यावर मलाच त्या आचरणात त्याच पद्धतीने मला राहता आलंच पाहिजे. शेला म्हणायचे विवेक क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. मग त्या आचरणात राहिल्यानंतर मला तसंच राहता आलं पाहिजे. किंबहुना हळूहळू राहत नसेल तर हळूहळू त्याचा प्रयत्न मला करता आला पाहिजे. म्हणून तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेक अहंभाव हा पालटावा, जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. जय जय रघुवीर समर्थ.